आर्थिकच्या बाबतीत एक मला असं म्हणता येईल की शासन कमी पडते बघा. आर्थिक दारिद्र्याला शासन कमी. आता इतक्या वर्षी बजेट ऐकतोय आपण, गेल्या वर्षी बजेट सांगितलं, त्याच्यापैकी आता किती खर्च झाले सांगितलंय का? त्यापैकी किती उत्पन्न मिळालं सांगितलंय का? नाही. मग हे फायनान्स मिनिस्टर कमी पडतात. शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपनी आणि एजंटनी कॉन्टॅक्ट केलं की तुमचं नुकसान झालेले 50,000चं, आम्हाला त्यातली रक्कम द्या, तुम्हाला 50चं येईल आणि तुमचं काहीच नाही तरी आम्ही देतोय. आणि असे बोगस रकमा कोट्यावधीच्या अब्जावधीमध्ये गेल्या. सगळ्या शेतकऱ्यांच्या मध्ये भांडणायचं. कारण आर्थिक इतकं कमी असतं की तो शेजारच्याशी भांडणं करतो, त्याच्याशी भांडणं करतो, त्याच्याशी भांडणं करतो आणि मोकळा वेळ आहे, त्यांना सोर्सेस नाही. बराचसा आम्ही पाहतोय की शेअर्स बद्दल नॉलेज असलेली लोक कमी असतात. त्याचा एजंट सांगतो आणि ते करतात आणि त्यामुळे मग त्याच्यातून ते बाहेर पण पडत नाहीत. पण लोन कसं घ्यावं किंवा किती घ्यावं आणि कशा पद्धतीने त्याची परतफेड करावी हे एक माणसाला अजिबात समजत नाही. कारण मी बघतो की मार्चच्या वेळेला मग ह्या पतसंस्थेतून भरायचं, मग त्या बँकेतनं काढ, त्या बँकेतला भरायचं, मग पतसंस्था, आणि सगळं झाल्यावर एखाद्या सावकाराकडनं पैसे घ्या आणि ते भर. आपल्याला आता बघतो की सगळ्यांकडे क्रेडिट कार्डची इतकी म्हणजे ते गरजेपेक्षा चेन असे झाले. आता आपण विचार केला तर श्रीमंत असणं आणि श्रीमंत म्हणजे श्रीमंत दाखवण्यामुळं माणसं गरीब झालीत, अशी परिस्थिती. आर्थिक नियोजन पटतं, चर्चा करतो, पण गांभीर्यानं घेतलं जात नाही आणि मग लोक अडचणीत येतात. नमस्कार. इको पॉडकास्टच्या आजच्या भागात मी रवींद्र भारती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पैसे कमवणे महत्त्वाचं आहेच, पण त्यापेक्षा त्या पैशाचं योग्य नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं नियोजन न झाल्याने आपण बघितलेलं आहे की काही माणसं अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये सापडलेले असतात किंवा त्यांचं आर्थिक फार मोठं नुकसान झालेलं असतं. आपण असं बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मध्यंतरी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे की चित्रपट क्षेत्रातील एक प्रसिद्ध कलाकार राजपाल यादव याने चित्रपट निर्मिती करण्यासाठी मार्केटमधून 5 कोटीचं लोन घेतलं आणि हे लोन वेळेवर न फेडता आल्यामुळं त्या लोनचे 5 कोटीचे 9 कोटी रुपये झाले आणि मग हे 9 कोटी फेडण्यासाठी त्यांनी एक चेक दिला. तो चेक बाउन्स झाल्यामुळं न्यायालयाने त्याला जवळपास 6 महिन्याची शिक्षा ठोठावली आणि ही शिक्षा साठी ज्या वेळेला राजपाल यादव न्यायालयात हजर झाला त्यावेळेला तो मला मी की चांगला व्यक्ती आहे, मला हे पैसे फेडण्याची इच्छा आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. एखादा 100 चित्रपट केलेला किंवा वेब सिरीज जाहिरातीमधून आपलं कार्यकर्तृत्व आणि आपलं नाव चांगलं केलेला व्यक्ती जर अशा पद्धतीनं हताश असेल तर आपल्या लक्षात येतं की हे आर्थिक नियोजन नसल्यामुळं असण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण आजच्या भागामध्ये आर्थिक साक्षरता या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीबरोबर चर्चा केली पाहिजे. म्हणून आर्थिक क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष काम करत असलेले CA म्हणून काम करत असलेले आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक सन्माननीय विजयकुमार क्षीरसागर यांना आपण या चर्चेमध्ये बोलवलेलं आहे. मी या चर्चेमध्ये विजयकुमार क्षीरसागर सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. विजयकुमार क्षीरसागर सर CA म्हणून 38 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतच आहे. त्याबरोबर त्यांचा जसा अंकावर प्रेम आहे त्याच पद्धतीनं अक्षरावर सुद्धा प्रेम आहे. ते एक चांगले वाचक आहेत. प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयामध्ये विश्वस्त म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अश्वमेध ग्रंथालय वाचनालयाच्या अनेक उपक्रमामध्ये ते सक्रिय सहभागी असतात आणि शिवाय चांगले वाचक असल्यामुळं अनेक चांगल्या गोष्टीसाठी त्यांचं नेहमी सहकार्य असतं. ते या चर्चेमध्ये असल्यामुळे आज आपल्याला आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन या विषय सखोल असं आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्या अनेक त्या निमित्ताने शंकांचं निरसन होईल अशी मला खात्री वाटते. साहेब, तुम्ही आज आमच्या विनंतीला मान देऊन या चर्चेमध्ये सहभागी झाला त्यासाठी मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि सुरुवातीलाच तुम्हाला आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन याची आवश्यकता काय याबद्दल आपण काय सांगताल? आर्थिक साक्षरता आज आपण पाहतो की कोणत्या ना कोणत्या प्रकारे माणसाला मिळत राहिलेले आहे. म्हणजे तो म्हणतो की माझं उत्पन्न, माझा खर्च आणि मी सावध राहिलो पाहिजे. तुम्ही जे उदाहरण दिलं की राजपालचं, तसं आमच्या 38 वर्षाच्या व्यवसायात इतकं जाणवतं आम्हाला की लोक साक्षर आहेत पण वागण्यात कमी पडतात. म्हणजे मला महत्त्व कळालेलं आहे
पण मी वागू शकत नाही. आता नियोजनच्या बाबतीत मग आपण म्हटलं ना तर अगदी एक 3 व्याख्या अशा असतात की पहिलं म्हणजे उत्पन्न खर्च याचा मेळ घेऊन केलेलं नियोजन, पण हे पूर्ण कव्हर करू शकत नाही. तिसरी आहे, पण ते अगोदर दुसऱ्यांदा सांगतो, ते म्हणजे काय, आर्थिक नियोजन पटतं, चर्चा करतो, पण गांभीर्यानं घेतलं जात नाही आणि मग लोक अडचणीत येतात. आता व्यवस्थापनशास्त्र, अर्थशास्त्र यांनी केलेली व्याख्या खूप सुंदर आहे. ती व्याख्या आपल्याला असं त्या आर्थिक नियोजनातील सर्व पैलू दाखवते. ती व्याख्या अशी आहे, अल्पकालीन, दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ज्या 4 गोष्टी आहेत, उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, याचं पद्धतशीरपणे व्यवस्थापनाची प्रक्रिया म्हणजे आर्थिक फिनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन असं म्हणूया. मग या 4 गोष्टीच्या बाबतीत तुम्ही व्यवसाय लेवलवर, खाजगी लेवलवर, म्हणजे आपण म्हणतो की पगारदार आहे, निवृत्ती आहे, निवृत्तधारक आहे किंवा शेतकरी आहे, आणि थोडं उच्च स्तरावर गेलो की मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे. तुम्ही दिलेलं उदाहरण आहे, अगदी भारताचं उदाहरण घेऊया, नारायण मूर्तींचं उदाहरण घेऊया. यांचं जर वाचलं आपल्याला तर याच्यातून आपल्याला बरोबर मार्गदर्शन लाभतं की ते सक्सेस झाले, ते कसे सक्सेस झाले आणि ज्यांना फेल्युअर आलं त्याची कारणं काय. एक बेस्ट उदाहरण तुम्हाला देतो, अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी, दोघांनाही वडिलांचं पाठबळ, दोघांनाही कंपनी उभ्या करून दिलं, पण अनिल अंबानीचे निर्णय घेण्याची क्षमता चुकली किंवा घेता नाही आलं, म्हणून तिथं म्हटलं जाते की भविष्यकालीन संबंधित आहे. आणि आज त्याचं घराचा स्वालीला व्हावं लागला. एक भाऊ सक्सेस होतो आणि एक भाऊ होत नाही, कारण आर्थिक कुठंतरी हा प्रश्न भेडसावतो, असं आहे. मग या निमित्तानं आपण बघतो की शाळा कॉलेजमध्ये आपण प्राथमिक शिक्षण घेताना, माध्यमिक शिक्षण घेताना आपण भाषा विषय शिकतो किंवा इतिहास, भूगोल शिकतो, गणित शिकतो, पण आर्थिक आपल्याला शिकवलं जात नाही किंवा आपण सुद्धा त्या पद्धतीनं माहिती घेत नाही. तर आपल्याला असं वाटतं का की शालेय लेवल पासूनच अशा पद्धतीने जर आर्थिक साक्षरता किंवा आर्थिक नियोजन कशा पद्धतीनं केलं जावं, जर झालं तर त्याचा कुठंतरी भविष्यात फायदा होईल म्हणून? याच्याबद्दल मला अनुभवातून असं जाणवतं की 10वी पर्यंत जे वय आहे ती मुलं पालकाच्या आज्ञेत असतात. 60-70%, 20-30% शिक्षकांच्या पण संस्काराखाली असतात आणि त्यावेळेला उत्पन्न हे त्यांना कळालेलं नसतं, म्हणजे वडिलांच्या उत्पन्नातच ते मॅनेज करत असतात. पण एकदा 11वी-12वीला गेलं की तिथं तुम्ही म्हणताय तो विषय की तिथं त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे की आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय, किंवा वडिलांचं उत्पन्न यातून मला मार्ग पुढे कसे काढायचे आहेत. म्हणून 9वी-10वी पर्यंत पालकाचे संस्कार हाच मोठा भाग आहे आणि प्रत्येक पालकाला वाटत असतं की माझा मुलगा शिकावा, मग तो जो खर्च म्हणतो आपण तो तिथं कंट्रोल करतो किंवा त्याच्यासाठी तो गुंतवणूक म्हणावी आपण किंवा शिल्लक ठेवतो किंवा त्याचं नियोजन करतो. मग तुमच्या प्रश्नाला मला असं म्हणता येईल की 9वी-10वी पर्यंत पालकांनी सजग राहून त्याच्यावर संस्कार, म्हणजे काही श्रीमंत फॅमिलीमध्ये आपण पाहतो की त्यालाच गाडी चालवायला देते, सातारला मोठे ऍक्सिडेंट झाले, मग हे तर पालकांचं आहे की पालकांनी चूक केली, त्याला उत्पन्नाचं कळालंच नाही. वडिलांचं उत्पन्न आहे, माझंच उत्पन्न आहे, आणि तो कसंही वापरत गेला. आणि आज तर आपण पाहतो मोबाईलमुळं इतकं जग वेगळं झालेलं आहे. 8वी-9वीतली मुलं सुद्धा कंटिन्यू जर मोबाईलवर असतील तर पालकांचं मग उत्पन्नाचं त्याला कळायच्या अगोदरच त्याचे खर्चाचे मार्ग सुरू होतात. पण 11वी-12वी नंतर मात्र तुम्ही म्हणताय ते आलं पाहिजे. जसं आर्थिक साक्षरता शाळा कॉलेजमध्ये शिकवली पाहिजे तसंच ह्याला विषय नाही, पण बघतो की आपण योगासनाचं बघितलं तर आपण नंतर मग शिक्षण झाल्यावर आपण किंवा एक ठराविक एज नंतर योगासनाचे क्लासेस लावतो किंवा आहाराबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसते किंवा पैशाची गुंतवणूक किंवा बचत याबद्दलची माहिती नसते, तर हे सर्वसाधारण शिकवा असं मला वाटतं. दुसरा एक प्रश्न असा की आपण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी किंवा शेती हीचा जी अर्थव्यवस्था आहे आपली अर्थव्यवस्थेशी सगळा त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसा असेल तर मार्केटमध्ये, बाजारात पैसा आहे. पण बरोबर, पण ह्या शेतकऱ्यांचीच अवस्था आपण बघतो की दिवसांदिवस इतकी वाईट होताना बघायला मिळते की आपण जर आत्महत्यांचं प्रमाण बघितलं तर रोजच्या काही आत्महत्या रोज आपल्या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये होत असतात. तर त्यांचं आर्थिक जे गणित आहे ते म्हणजे पैसे कमी मिळतात हे आहेच, पण त्यापेक्षा
त्यांच्याकडं ज्यावेळेला दुष्काळ पडू शकल किंवा ज्यावेळेला पिकाचं काहीतरी त्यांच्यावर संकट येऊ शकल त्यावेळेला त्यांच्याकडं त्या पद्धतीनं त्याचं नियोजन आधी नसतं म्हणून हे होतं का त्याचं वेगळं कारण तुम्ही तुमच्या आलेले अनुभव किंवा त्या ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता शेतकऱ्याच्या बाबतीत असं होतं की खर्च निश्चित आहेत. खर्च तो काटकसरी करतो, खूप काटकसर करतो. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी असेल जिथं, पण त्याला उत्पन्नाची शाश्वती नाहीये. हा इतका मोठा त्याच्यातला गॅप राहिलेला आहे की त्याच्यामुळं मग बॅड इलेमेंट सुरू झाले की कर्जमाफी मिळाली पाहिजे, मोफत मला धान्य मिळालं पाहिजे. पण त्याचे बेसिक प्रश्न सोडवायचा मला अजून वाटतं की शासनाकडून प्रयत्न होत नाही हवा तसा. एक उदाहरण तुम्हाला देतो. BJ शिर्के आपल्या पसरणीचे आहेत. त्यांनी स्पष्टपणे शासनाला सांगितलं की झोपडपट्टीचा प्रश्न मी सोडवतो. आणि त्यांनी प्लॅनिंग दिलं. म्हणजे अगदी सुरुवातीला इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी, नंतर प्राईम मिनिस्टर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ह्यांना सगळ्यांना ते प्लॅनच द्यायचे. 12-1 हा प्लॅन की झोपडपट्टी तुमचे सुटेल. पण का नाही सुटली तर पुढची अंमलबजावणीची जी एरिया आला त्याच्यात सगळं ते त्यांनी पुस्तकात तपशीलवार दिले. शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असंच होत आहे. एक गाजलेलं उदाहरण पंजाब हरियाणामध्ये, आपल्या महाराष्ट्र सारखंच तिथेही ₹1 विमा संरक्षण होतं. मग ₹1 म्हणजे काहीच वाटत नाही. पण शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपनी आणि एजंटनी कॉन्टॅक्ट केलं की तुमचं नुकसान झालेले 50,000चं आम्हाला त्यातली रक्कम द्या, तुम्हाला 50चं येईल आणि तुमचं काहीच नाही तरी आम्ही देतोय. आणि असे बोगस रकमा कोट्यावधीच्या अब्जावधीमध्ये गेल्या. म्हणजे अंमलबजावणीतले दोष आहेत. मग शेतकऱ्याला सुटण्यासाठी खरं चांगल्या प्रक्रिया आहेत. एक उदाहरण सांगतो की प्रत्येक तालुका लेवलला शेतकरी तालुका मार्केट कमिटी असते. मार्केट कमिटीने काय शेतकऱ्यांच्याकडनं धान्य घ्यायचं आणि विकायचं. पण तिथंही प्रॉब्लेम असा झालेला आहे की व्यापाऱ्यांनी मध्यस्थी केली, ते परस्पर करतात आणि मग सगळा प्रॉब्लेम. मग शेतकऱ्यांना सोडवायला गव्हर्नमेंटनं काही कठोर निर्णय घ्यावे लागतील अंमलबजावणीसाठी. मग ते सुटू, कारण ते सोडवलं नाही तर अर्थव्यवस्था व्यवस्थित होणारच नाही. कारण आपण बघितलंय म्हणजे आता सातारा सारख्या ठिकाणी जर आपण बाजार जर बघितला तर आजूबाजूच्या शेतीवर सगळा अवलंबून असतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या खिशात पैसे असतील, शेती चांगली झाली तर सातारची बाजारपेठ किंवा सातारचे व्यापारी खुश दिसतात. ते शेतीवर सुद्धा त्याचा बाजारावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करणं ही शासनाची जबाबदारी आहे. त्यांच्या मालाला भाव मिळवून देणं असं तुम्हाला म्हणायचं. हो, म्हणजे शेतकऱ्याला सातारा, सांगली, कोल्हापूर हा एरिया किंवा थोडासा नगर मधला आहे की जिथं बागायत थोडं आलं, इथलं तशी परिस्थिती बरी आहे. पण तुम्ही इथून पुसेगावच्या वर गेला की मग तुम्हाला जाणवेल की शेतकऱ्यांचे, सुधा मूर्तीने लिहिले की एका शेतकऱ्याच्या फॅमिलीला मदत करायला त्या साडी द्यायला गेल्या तर ती बाहेरच येत नव्हती. याचं कारण की शेतकऱ्यांचे इतके प्रश्न आहेत. त्यांना आर्थिक साक्षर किंवा इतर सांगून त्यांच्या उत्पन्नच नाही काय करणार असं व्हायला लागलं. दुसरा एक वर्ग आपण मोठ्या प्रमाणात बघतो की या अर्थव्यवस्थेत किंवा एक कुटुंबाच्या ह्याच्यात सगळ्यात जो महत्वाचा घटक असतो ते म्हणजे महिला. महिलांचं अर्थ ह्याच्यातलं आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे काय असतं की महिलांकडे एक पैसे किंवा पगार जे असतात ते पगार आणून महिलांच्या ताब्यात, पत्नीच्या असेल किंवा आईच्या ताब्यात पगार आणून द्यायचा आणि त्यांनी ते चालवायचा. तर त्यामध्ये आपण जर बघतो की त्या महिला बऱ्या प्रमाणात बचत करतात. म्हणजे प्रत्येक महिलेचे काही ना काहीतरी, किती त्यांना कमी पैसे देऊ दे, व्यवस्थित घर खर्च भागवून त्यातले काहीतरी बचत ते बाजूला ठेवत असतात आणि ती बचत होत असते. फक्त मध्यंतरी नोटाबंदीच्या वेळेला त्यांची ती सगळी बचत थोडीशी झाली की म्हणजे त्यांनी एवढी बचत केलेली सर्व कळलं, ते गोडगुपित होतं ते सगळं ओपन झालं. पण त्या महिलांना गुंतवणूक कशी करायची माहिती नसते. म्हणजे बचत करायचं माहिती आहे पण त्यांना गुंतवणूक कशी केली पाहिजे ते माहिती नसते. दुसरा एक वर्ग मी बघितला, अशी परिस्थिती आहे की महिलांना माहितीच नसतं की आपल्या घरातल्या पुरुषाला नक्की पगार किंवा उत्पन्न त्याचं किती आहे आणि आपले खर्च किती आहेत, कर्ज किती आहे आपल्यावर, किंवा त्याचे हप्ते जातात का नाही वेळेवर. किंवा आता मी गेले 30 वर्ष पतसंस्थेच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करतो. ज्यावेळेला आम्ही वसुलीच्या निमित्ताने किंवा कशाच्या निमित्ताने महिलांचे संपर्क त्या घरात करतो त्यावेळेला त्यांना काहीच माहिती नसतं, त्या पूर्ण अंधारात असतात. मी त्यांना आर्थिक ह्याच्यात सहभागी करून घेतलेलंच नसतं. तर तुम्हाला या बाबतीत काय वाटतं की महिला अर्थकारणात म्हणजे कुटुंबाच्या अर्थकारणात सहभागी असल्या पाहिजेत, त्यांना कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल, आणि ज्या महिला त्यांच्याकडे पैसे येतात ते थोडं बचत करतात तर त्यांनी कशा पद्धतीने गुंतवणूक करणं अपेक्षित आहे?
महिलांचं सांगू का तुम्हाला, म्हणजे मला असं जाणवलंय, महिला क्लायंट आहेत म्हणून नव्हे, पण असं कधी होत नाही आपल्या घरी की आज पीठ शिल्लक नाहीये, चटणी शिल्लक नाही. मग ह्या गोष्टी तर ते उत्कृष्ट मॅनेजमेंट व्यवस्थापन करतातच. उत्पन्नाबाबत पेक्षा खर्चाला त्यांचं चांगलं कंट्रोल असतं. म्हणजे खर्च कुठं करावा आणि अनावश्यक करू नये हे त्यांना चांगलं जमतं. त्यामुळं त्यांना जर सहभाग मिळाला निर्णय क्षमतेमध्ये, उत्पन्नाचं आणि खर्चाचं नियोजन करण्यामध्ये, तर निश्चितच चांगली गोष्ट आहे. पण आता काय होतं, उत्पन्न एक 100 रुपये आहे आणि खर्च 80 रुपये, म्हणजे 10 रुपये माझी बचत आहे. बचतचा अर्थ 2 पद्धतीनं होतो. एक म्हणजे खर्च कमी करा, तरच ती बचत होती. पुढची स्टेप काय आहे की गुंतवणूक करा. म्हणजे बचत केल्याशिवाय तर गुंतवणूक होणार नाही, आणि गुंतवणुकीची तुम्हाला माहिती लागते. मग माहिती गुंतवणुकीची ग्रामीण भागात पुरेशी मिळत नाहीये, म्हणजे त्या बाबतीने ते साक्षर नाहीये. मग एखाद्या पतसंस्थेत ठेवतील किंवा गावात नवीन कोणतरी येतं सांगायला की हे दुप्पट पैसे होतील, आणि मग कदाचित मिस्टरांच्या परस्पर सुद्धा ते गुंतवणूक करत राहतात. तिथं खर्च आणि उत्पन्न ह्याचा मेळ घेण्यात त्या यशस्वी असतात. फक्त गुंतवणुकीचा तेवढा मोठा आवाका आलेला अजून नाही. म्हणजे शहरात सुद्धा बघतो की IT मुळे त्या स्वतंत्र आहेत, चांगले पैसे कमवतात, पण सामान्य स्थितीमध्ये आहेत. म्हणजे आता आमच्याकडे तर एक आहे, दोघं नवरा बायको मिळून 3.5 कोटीचा वर्षाला दोघांना पगार आहे. पण मग नियमित काय करायचं, फ्लॅट घेतला, एक करता करता 4 फ्लॅट झालेत त्यांचे. मग मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणतो की तुम्हाला इतकी क्रयशक्ती चांगली आहे, उत्पन्न हे आहे, स्त्रोत आहेत तुम्हाला, तर तुम्ही दुसऱ्याला उत्पन्न वाढवू शकेल असं व्यवसाय आला थोडक्यात. मग अशा काही योजना किंवा करा, त्याला वेळ द्या थोडा, तर मग तुमच्या बरोबर समाजाचं होईल. महिलाचं प्राथमिकता तुम्ही पाहाल तर माझं कुटुंब आणि माझं, आणि ते काही चुकीचं नाहीये. मी स्वावलंबी झाला तर बरोबर आहे. मग त्यामुळे महिला या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पुढे कशा येतील हे थोडं संघटना. एक नारायण मूर्तीचं उदाहरण देतो तुम्हाला. नारायण मूर्तीनं फ्रान्समधून आले इकडं आणि सक्सेस करताना त्यांनी सांगितले 3 चांगले हे आहेत. एक पहिला म्हणजे की श्रीमंताबद्दल दुस्वास करू नका, त्यांना नावे ठेवू नका, कारण तुम्हालाही संधी आहे आणि तुम्ही मात्र संधीचा उपयोग करत नाही आणि त्यांना नावे ठेवता. 2 नंबर त्यांनी सांगितलं की ह्या संधी देण्याचं काम प्राथमिकपणे मुख्यतः गव्हर्नमेंटचं आहे. गव्हर्नमेंटने ह्या संधी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या पाहिजेत. शासन असेल, छोट्या छोट्या वेगवेगळ्या संस्था असतील, त्यांनी द्यावं. आणि तिसरं त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला मिळालेले समाजाकडनं समाजाला परत द्यायला सुरुवात. मग त्याच्यात त्यांनी जे प्लॅनिंग बद्दल दिले नाही ना, विजय शिर्के सुद्धा म्हणतात, त्यांच्या मिसेसला ताई म्हणायचे इतरांच्यामुळं, ताईंनी मला इतक्या वेळा प्लॅनिंग करून सांगितलं की त्यामुळे मला नियोजन करता आलं आणि सिपोरेक्स सारखा मला मोठा व्यवसाय करता आला. म्हणजे महिला एव्हरी मॅन बिहाइंड आपण म्हणतो, लेडी आहे, त्याचं कारणच ते आहे. आणि खरं आहे ते. फक्त होतंय असं की त्यांना या गुंतवणुकीतून अजून पुढे कसं जायचं याचं त्यांना मार्गदर्शन पुरेसं मिळत नाही. म्हणजे या आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने पहिलं कमवणे, नंतर बचत, बचत झाल्यावर योग्य गुंतवणूक, हा टप्पा आहे. हे 3 टप्पे तुम्हाला समजले पाहिजे. आपण बघतो बचत आणि गुंतवणूक केली पाहिजे, पण गुंतवणूक करताना म्हणजे बचत एक असा फॉर्म्युला आपण सगळीकडेच ऐकतो की 50-30-20, म्हणजे 50% तुमच्या ज्या आवश्यक आहे गरजा आहेत त्यासाठी खर्च करावे, 30% तुमचे छंद नावडीसाठी आणि 20% बचतीसाठी. असा फॉर्म्युला केला तर आपण ते व्यवस्थित पद्धतीने, पण 20% जर बचत झाली, करू शकलो, तर त्याची गुंतवणूक कुठं करावी. म्हणजे आता काय होतं, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की SIP मध्ये करावी, म्युच्युअल फंड मध्ये करावी, का FD मध्ये करावी. तर तुम्ही CA म्हणून इतक्या वर्षाच्या अनुभवानुसार तुम्ही काय सांगताल की कुठं गुंतवणूक असली पाहिजे आणि त्याची योग्य गुंतवणूक. बरोबर, अगदी तुमचा प्रश्न आहे की गुंतवणुकीचं टार्गेट ठरवावं लागतं. म्हणजे मी 1 लाख करेन, 2 लाख करेन हे नाही, उलट उद्दिष्ट काय माझं की मला 3 वर्षांना एक 10 लाख मिळाले पाहिजे, 4 वर्षांना माझ्या मुलीचं लग्न आहे. उद्दिष्ट ठरवून मग मागे यायचं. मग आता माझं उद्दिष्ट ठरल्यानंतर मला गुंतवणुकीचे पर्याय असतात. SIP सारखा पर्याय आहे, म्युच्युअल फंड आहे, शेअर्स मध्ये आहेत, आणि दुसऱ्याला FD. तर मला अनुभव असा आलाय, कदाचित तुम्हालाही अनुभव आला असेल की SIP, शेअर्स, म्युच्युअल फंड याच्यात मनुष्य गुंतवणूक करत गेला, विड्रॉ करायचं त्याच्यात येतच नाही लक्षात. शेअर्स विड्रॉ करतच नाहीत. आज माझा शेअर्स वाढलाय, आज माझा शेअर्स वाढलाय, आज माझा शेअर्स वाढलाय. पण FDचं उलट असतं.
एप्रिलला तुम्ही गुंतवणूक करू गेला भले 6% आहे 7% आहे, पण डेट ऑफ रिन्युअलला तुम्हाला ऑप्शन असतो. म्हणून आता काय काय लोकांचं 1 कोटीचं गुंतवणूक झाली असेल तर 10 लाखाच्या 10 करा, 5 लाखाच्या करा, पण तिथं तुम्हाला मोडताना दुःख वाटत नाही आणि तुम्ही त्याचं प्लॅनिंग करू शकता बरोबर. म्हणून एफडी हा तसा माझ्या मते ज्याला काही नियोजन उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्याला चांगला मार्ग. म्हणजे माझ्याकडे 100 असतील तर मी असं म्हणेन 50 ते 60 एफडी मध्ये करा आणि उरले 40 आहेत ते मग SIP करा, शेअर्स करा. बराचसा आम्ही पाहतोय की शेअर्स बद्दल नॉलेज असलेली लोक कमी असतात. त्याचा एजंट सांगतो आणि ते करतात आणि त्यामुळे मग त्याच्यातून ते बाहेर पण पडत नाहीत. मोठे मोठे सातारमध्ये पाहिलं आम्ही की मग शेअर्स विकायला नको किंवा नुसती चर्चा हे करायचं, म्हणजे बिल्डिंग बांधायचे हे करायचं तरी कर्ज काढतील पण शेअर्स विकणार. मग याच्यासाठी तुम्हाला एफडी हा ज्याला उद्दिष्ट आहे, एफडी हा सर्वात बेस्ट सोर्स. म्हणजे ज्यांना कधी काय करायचं, म्हणजे मला माहिती आहे 5 वर्षांनी मला मुलीचं लग्न करायचं तर मी आता हे करावं, किंवा मला मुलाला शिक्षण द्यायचं आहे. आता MBBS सारख्या शिक्षणला MD ला कोट्या रुपयाची डोनेशन लागतं. मग ते या एफडीने केले की तुम्हाला पिंच होणार नाही. शेअरचं गेले की तुम्ही म्हणाल अरे नको जरा थांबूया, मग दुसरं काहीतरी करूया, मग तिथं तुम्हाला कर्ज क्रॉस करतं, मग लोन घेऊया ते तसेच ठेवूया, मग थोडीशी फसगत होते तिथं. आता आपण बघतोय की एक सोन्याचा दर इतका वाढत चाललाय, चांदीचा दर सुद्धा एवढा वाढत चाललाय, तर तुमच्या दृष्टीने सोन्या चांदी ती गुंतवणूक योग्य की अयोग्य आहे आणि आता ती करावी का न करावी? म्हणजे तुमचं उद्दिष्ट ठरवूनच ठरवावं लागेल. तुम्हाला समजा आता सेटल झाला, 50 तुमचं वय आहे, मुलं सेटल झाली, ते झाले, मग तुम्हाला सोन्यामध्ये केलं तरी चालतंय, चांदीमध्ये केले तरी चालतंय. लोक बघताना काय बघतात, एक सुरक्षितता पाहिजे. म्हणजे गोल्ड तर सर्वात सुरक्षित आहे, मला रिटर्न मिळाला पाहिजे. दर एवढे वाढलेत की त्यामुळे वाटतं की मला रिटर्न चांगलंच मिळते, मग गोल्ड परत तिथंच येतं. अनलेस फिजिकल मुलीचं याच्याशिवाय लोक गोल्ड मोडत नाही. गोल्ड मोडायची म्हणजे आपली मानसिकता नाही. त्यामुळे भारत सरकारला म्हणतात ना गोल्ड किती आहे अजून भारताला कळालं नाही, फॅमिलीमध्ये आहे. खरंच आहे. आणि आपण बघितलं तर गोल्ड म्हणजे एखादं म्हणजे सोनं आपण गुंतवणुकीसाठी आहे किंवा ते आपल्याकडे पैसे आहेत म्हणून असं आपण एखाद्या दुकानात जरी सोनं विकायला गेलो तर त्याची अशी चर्चा विनाकारण सोनं विकायची वेळ आली म्हणजे बहुतेक हे संपलेले दिसतात. त्यामुळे सुद्धा कोण विकत नाही असं सुद्धा त्यात. आणि विकण्याचं एक सांगतो तुम्हाला, आमच्यातले बरेचसे हे क्लायंट सोनं विक्रीवर टॅक्स येतो हे त्यांना माहित नाही. तिथेही टॅक्स आहे, इन्कम टॅक्सची पद्धत आहे. म्हणजे तुमच्या आई वडिलांचं सोनं आहे, एक 10 तोळे होतं, 5 तोळे होतं, तुम्ही आज 2 तोळे विकताय, पण त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतोच. म्हणजे पैसे आम्हाला म्हणजे मला घेतलं होतं 1 लाखाला सोनं आणि मी आज 1.5 लाखाला विकतोय, तर मधला 50चा जो आहे त्याचा टॅक्स भरावा लागतोच. अरे म्हणजे टॅक्स तसं माहिती नसतं. ते गुंतवणुकीचं जसं आपण आता सांगितलं की सोनं आणि त्या दरम्यान तुम्ही बोलता बोलता लोनचं सुद्धा एक बोलण्यात आलं की लोनचं जर बघितलं तर आम्ही खरं पतसंस्थाही चालवताना आम्ही बघतो की त्याचं जे उत्पन्न आहे ते 30-35% बाहेर हप्ता जाऊन देत नाही, एवढंच त्याला लोन आम्ही देतो. म्हणजे त्याची जर आधीचे लोन कुठलं असेल तरी आम्ही त्या पद्धतीने बसून देतो. पण लोन कसं घ्यावं किंवा किती घ्यावं आणि कशा पद्धतीने त्याची परतफेड करावी हे एक माणसांना अजिबात समजत नाही. कारण मी बघतो की मार्चच्या वेळेला मग ह्या पतसंस्थेतनं भरायचं म्हणून त्या बँकेतनं काढ, त्या बँकेतला भरायचं म्हणून पतसंस्था, आणि सगळं झाल्यावर एखाद्या सावकाराकडनं पैसे घ्या आणि ते भर, पण त्याचं नियोजन त्यांच्याकडे अजिबात कर्ज फेडीचं नसतं. तर त्यासाठी तुम्ही काय सांगा? कारण काय होतंय मार्केटमध्ये जर बघितलं आपण, हे सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमामुळे जाहिरातीचा इतका भडीमार होतोय आणि अनावश्यक गोष्टी सुद्धा आपण खरेदी करतोय. त्या खरेदी करताना लोन सुद्धा ते ऑफर करतात की तुम्हाला लगेच लोन ती मोबाईल येतं आणि माणसं त्या आमिषाला बळी पडताना दिसतात. तर लोन अपेक्षेपेक्षा जास्त किंवा त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त काढलं जाते, मग त्या अडचणी येतात. तर लोन घ्यावं न घ्यावं, घेतलं तर कशा पद्धतीने विचार काय असला पाहिजे लोन घेण्यामागचा? लोनचं एक तुम्हाला अमेरिकेतलं सबप्राईम झालं. सबप्राईम म्हणजे काय, पगार मला मिसेसला मला चांगले पगार मिळतात आणि मग तिथं घरं एवढी बांधली गेली की मग त्यांनी सांगितलं की हे घर तुमचं राहण्यासाठी, महाबळेश्वर मधलं घर तुम्हाला व्हिजिट करण्यासाठी आणि तुम्ही घरं घ्या कारण त्याच्या किमती वाढतायत असं सांगितलं. मग तो म्हणाला की माझा पगार तर 1 लाख आहे. त्या एजंटनी त्यांना काय सांगितलं, 1 लाखामधला तुमचा 70,000चा हप्ता आहे, आता ह्याला 50 येणार आहे, 20 वाढणार आहे, पण थोडेफार नाही भरले तरी घर विकून तुला मिळणारच आहे. ते इतकं अमेरिकेत वाढलं की शेवटी बँका बंद झाल्या, त्याच्यात सबप्राईम केस झाला. आता तो अमेरिकेत सोडूया. आता या लेवलला लोन बद्दल सांगण्यासाठी तुम्हाला एक साध्या 2 गोष्टी देतो. पानपट्टीवाला आहे,
रिक्षावाला आहे, त्यांचे बघा कुटुंब व्यवस्थित चालले. व्यवस्थित याचं कारण काय की रिक्षावाला म्हणतो मला 3,000 मिळाले, 2,000 मिळालेत, मग मला डिझेलला पेट्रोलला उद्या 1,000 लागणार आहे, तो नियोजन करतो आणि खर्च करतो. म्हणजे रिक्षावाल्याचं व्यवस्थित चाललंय, पानपट्टीवाल्यालाही माहिती आहे त्याचं कुटुंब व्यवस्थित चालले. तेच तुम्ही ट्रककडे गेला तर तुम्हाला असं दिसेल की महाराष्ट्रातला ट्रान्सपोर्ट व्यवसाय ट्रकचा आहे बराच फेल्युअर झालेला आहे. कारण आज मला इथून पुण्याला माल न्यायचा आहे, मला वर्दी मिळाली ट्रान्सपोर्ट आणि त्याच्या मला 20,000 मिळालेत, पण 20 मला उद्या ठेवायचे आहेत पेट्रोल डिझेलसाठी, टायर बदलणार आहेत, हे इथं नाही. हाच व्यवसाय जर तुम्ही तामिळनाडू, आंध्र, कर्नाटकमध्ये गेला, ट्रान्सपोर्ट व्यवसाय व्यवस्थित चाललाय. याचं कारण काय तिथे की आज मला 20 मिळाले तर ते म्हणतात उद्या मी पेट्रोलसाठी डिझेलसाठी 5 ठेवणार आहेत आणि 15 उरलेत कुटुंबासाठी 50, 30, 20. मी फक्त 50% मला पुढे ट्रक घ्यायचा आहे म्हणूनच ठेवणार. आता आमच्याकडे वडूजला एक क्लायंट आहेत, दर वर्षाला कर्नाटकमध्ये जातात, ट्रक आणतात आणि इथं विकतात, कारण त्यांनी ठरवलंय हा ट्रक 10 वर्षांनी विकायचाच. मग तिथं जे लोन असतं ते व्यवस्थित फेडलं जातं. म्हणून आता लोनचं स्वतः तुम्ही बघा 2 प्रकार असतात, टर्म लोन आणि कॅश क्रेडिट. तर कॅश क्रेडिट वाढतं राहील ते तेवढं चांगलं आहे, कारण काय कॅश क्रेडिट मिळतं, तुम्हाला सेल वाढला, उधारी वाढली, स्टॉक वाढला, म्हणून मग कॅश क्रेडिट चालेल. पण टर्म लोनला तुम्ही मोठ्या गाड्या घेता, मग त्यावेळेला तुम्हाला बघायला पाहिजे की आमच्याकडे घडलेली घटना, मेड्याचे एक शिक्षक होते, रिटायर झाले. त्याच वेळेला धामनेरचे पण एक शिक्षक होते, तेही रिटायर झाले, मित्र. धामनेरच्या शिक्षकांनी 2 जीप घेतल्या आणि त्यानं मात्र एकच टेम्पो घेतला. आणि मी दोघांनी मी आल्यामुळे मी म्हटलं अरे तुम्ही काय करणार, तो म्हटलं धामनेर ते सातारा म्हणजे रहमतपूर इकडं जीपचा चांगला व्यवसाय आहे, आणि हा म्हणला बाबा मेड्यातली आसपासची भाजी मी मुंबईला पाठवणार आहे, असं त्याचं नियोजन होतं. आणि लिटरली 9-10 महिन्यानंतर त्याचं व्यवस्थित चालले. आज त्याचे 3-4 टेम्पो झालेत. एक मुलगा मुंबईला तिथं मॅनेज करतो, भाजी विकतो, तिथं पैसे मिळतात. आणि आमचं धामनेरचं मात्र शिक्षक ते सगळं विकलं, शेती गेली. याचं कारण काय झालं की त्याला नियोजन, लोन काढलं दोघांनी, पण लोन फेडण्याची नियोजन ते करायला चुकला. मग टायर बदलायचे म्हटले तर दुसरं लोन घ्या. त्यामुळं म्हणजे त्यासाठी रिझर्व्ह. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, लोन जरूर घ्यावं. फक्त आपल्याला कळायला पाहिजे की लोन मी किती घेतोय, हप्ता किती येतोय, मला फेडता येतोय का, असं. आता एक मोठा प्रोजेक्ट करतोय पाचगणी वाई रस्त्यावर, म्हणजे वाई संपल्यानंतर पाचगणी, इथं दिग्विजय गायकवाड म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल, मोठं 10 कोटीचं ऑलरेडी हे घेतलेलं, 15 कोटी मागतायत. मग बँक म्हणते त्यांना की 15 कोटी तुम्ही हॉटेल नवीनला फेडणार कशी. मग तिथं सांगितलं इथं जसं फर्न आहे तसं त्याला एक एजन्सी मिळालेली आहे, मग वॉकआउट कस्टमर तिकडून मिळणार आहे. मग 20 कोटीचा काय त्याला अडचणच नाही. म्हणजे असं जेव्हा तुम्हाला लोन घेताना वर्षातून 2-3 तरी क्लायंट येतातच, सर लोन घेऊ का नको घेऊ का, मग आम्हाला ते सांगावं किंवा पाहावं लागतं की तो कशासाठी लोन घेतोय. मध्ये तर युनायटेड वेस्टर्न बँक आता बंद झाली, IDBI आली, तिथं एक वेळ अशी होती की 83 मुलांना परदेश शिक्षणासाठी अख्खा युनायटेडनं कर्ज दिलं, ते एक त्यांचं रेकॉर्ड झालं. आणि त्यावेळेला जास्त रक्कम नव्हती, 7-8 लाखाची रक्कम होती त्यावेळेला. ते सगळ्या मुलांनी इतकं चांगलं, आता ती मुलांची वय 50 झालेली आहेत, कारण पण ते आमच्याकडनं तेव्हा प्रोजेक्ट झाला 90-92 ला असल्यामुळे मला माहिती आहे ते. पण ती कर्ज पालकांनी ज्यांनी घेतली ती व्यवस्थित घेतली, कारण काय मुलांच्या शिक्षणासाठी सगळे फॉरेनला गेलेले आहेत आणि त्यांच्या पगारावर बसवलेलं ते. मग मला माहित आहे की हे लोन घेतोय कशासाठी आणि काय होणार आहे, हे जर क्लिअरिटी असेल ना तर लोन जरूर घ्यावं. लोन हा तुमचा मित्रच असतो. तुम्ही पतसंस्थेला पाहता की काही लोकांना किती मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे, पण त्याचा उपयोग तुम्ही कसा करता किंवा तुमचं वर्तणूक. RBI आता म्हणते 1 कोटीच्या वर प्रप करून गेलं की 2 गोष्टी बघा, ज्याला कर्ज देत आहे त्याची पुढची पिढी आहे का, असं म्हणजे तो टेक ओव्हर करायला किंवा हे करायला आहे का. आणि नंबर 2 त्याचं बिहेवियर बघा, कॅरेक्टर बघा. मग तसं आहे, मग लोनवाल्यांनी आपणच काळजी करायला पाहिजे की बाबा मला बँकेला शुअर सांगायला पाहिजे. एक नाव सांगत नाही, सातारचं एक आमच्याकडे क्लायंट आहेत, आश्चर्य वाटेल तुम्हाला, 52 कोटी CC आहे, 500 कोटी टर्नओव्हर आहे. त्या माणसानं 89 आमच्या बरोबर सुरू केलेलं, पण 89 साली 38 लाखाचा सेल तो 42 लाखावर गेला आणि आज 500 कोटीवर. सांगितलेलं तो सगळं पाठपुरावा करायचा. म्हणजे तेव्हा TDS आला, TCS आला की तो म्हणायचा, त्यावेळेला FDचं 12% होतं आणि CC 18% होतं. मग तो म्हणायचा मी FD करू, कशाला तुम्ही मला सांगता FD करायला, कारण मी 12% मिळणार, मी 18% द्यायचं. मी त्याला म्हणलो नाही अरे, तुझा बिझनेस तुझा वाढता आहे, त्यामुळे ह्या FD रिकरिंग करत जा आणि त्यामुळे तुझे FD इतके स्ट्रॉंग होईल
की तुला आता 60 कोटी एफडी आहे, 52 कोटी सीसी. म्हणजे ह्या ट्रॅव्हलिंग पाथ मध्ये लोन घेत गेला आणि व्यवस्थित परतफेड प्लॅनिंग पाहिजे. हा, म्हणजे लोन अवश्य घ्यावं. आमचं मतच आहे की लोन अवश्य घ्या, त्याशिवाय तुम्हाला आज पण लागत नाही की मला फेडायचं आहे. म्हणजे काही पालक येतात आणि म्हणतात मुलाला असा व्यवसाय करायचा आहे, मी रिटायर झाले, पैसे देऊ का, लोन देऊ का? तर आम्ही म्हणतो लोन त्याला घेऊ दे, त्याचं त्याला कळेल फेडायचं किती आहे, आणि कमी पडलं तर तुम्ही आहातच. हा, आता माझ्या मुलाचं देऊन उदाहरण पण देतो. त्याने व्यवसाय सुरू केला, मग त्याचाही लोनचा प्रश्न आला. मग सुरुवातीला ते हप्ते नाही फेडता, मी फेडले, पण आता त्याला 4थं वर्ष आहे, व्यवस्थित आहे. आणि शासनानं आता मदत अशी केलेली आहे, हाही मुद्दा मी म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने बाकी सांगा. शासनानं आता एक अशी स्कीम आणली की जे जीएसटी भरतात 50 लाखापर्यंतचं कर्ज तारण नाही, गॅरंटर नाही, तुम्ही जीएसटी भरलेलं दाखवा आम्हाला, आम्ही तुम्हाला देतो. मग त्याचाही त्याला फायदा मिळाला. म्हणजे 50 लाखाच्या ह्याचा जीएसटी पर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजे तुम्हाला. हा, नाही समजा तुमचं 10 लाखाच आहे, 10 लाख बँक दी, लिमिट 50 लाख. म्हणजे मगाशी नारायण मूर्ती जे म्हणले शासनानं असं काही काही गोष्टी केलेल्या आहेत, चांगल्या केलेल्या आहेत. की तुम्ही लोन बाबत सांगितलं की सीसी आणि टर्म लोन बाबत, पण असं मी बघतो की सीसी चांगले असं तुम्ही बोलण्यात आलं, पण प्रत्यक्ष मी ज्या वेळेला अनुभवतो ना, टर्म लोन जो म्हणजे बऱ्याच जणांची फेडायची इच्छा असते. असं होतं की काही अडचण आली तरच त्यांचा टर्म लोनचा हप्ता भरला जात नाही, पण सीसीचं असं होतं की जरी त्यात हे करत असतील तर ते म्हणजे वापरली जातील त्या पद्धतीनं व्यवहार होत नाहीत. मग आम्हाला उलट एक संस्था म्हणून अशी भीती वाटते की ती समजा एक 5 लाखाची असेल, 5 लाख काय ते असतात, म्हणजे ज्या दिवशी पाहिजे ते एक रकमी तो भरू शकत नाही. टर्म लोन किमान कमी हप्त्याने कमी होत चाललेलं असतं, पण सीसी होत नाही. त्यामुळे आम्ही शक्यतो सीसी देण्याच्या शक्यतो भानगडीत पडत नाही. पण सीसी बाबत फार अवेअरनेस माणसाचे असं वाटत नाही की व्यवस्थित फेडल्या जाते. त्यामुळे टर्म लोनच्या बाबतीत आम्ही आग्रही राहतो की तुम्ही टर्म लोनच घ्या म्हणून. तर मग त्यासाठी नक्की सीसीचा वापर सांगतो ना मी तुम्हाला. म्हणजे साधारण टर्म लोन म्हणजे काय की ट्रक रक्कम फिक्स आहे, बिल्डिंग शॉप फिक्स आहे, म्हणून टर्म लोन. पण मग व्यवसायामध्ये काय होतं की टर्म लोनची प्रक्रिया पहिली 3-4 वर्षात संपते. म्हणजे मी शॉप घेईन, कॉम्प्युटर घेईन, नवीन सिस्टीम घेईन, ते फिक्स आहेत. सीसी नाही, सीसी कंटिन्युअस इन्क्रीज होत राहणार आहे. म्हणजे माझा सेल आज ह्या वेळेला 10 लाख आहे, पुढच्या वेळेला 12 होईल, त्याच्या पुढे 15 होईल. म्हणून मग सीसी मोठं याचं कारण काय की मला पैसे अगोदर मालासाठी ठेवायचे आहेत आणि ते विकून मला नंतर पैसे मिळणार आहे. तुम्हाला आठवत असेल बघा, किंवा तुमच्या वडिलांना, तुम्ही सवयानं लहान आहात तसं, की पूर्वी लोक अशी म्हणायची की त्याच्यावर मी व्यवसाय करतो. म्हणजे किराणा माल दुकानदार पर्टिक्युलर, की मी त्याचा माल उधारीवर आणतो, तो विकल्यानंतर त्याला पैसे. पण ही चुकीची कल्पना आहे आजच्या ह्याच्यामध्ये. मग त्यात काय होतं, तुमचं क्रेडिट तयार होत नाही. आपल्याकडे 4-5 क्लायंट असे आहेत की सातारा जिल्ह्याची एजन्सी होती, पण त्यांनी ठरलंय 1 तारखेला मी पेमेंट करणार कस्टमरला, आपल्या सप्लायरला. त्यामुळं सप्लायरनी स्वतःहून त्यांना दुसऱ्या एजन्सी दिल्या. आणि तुम्हाला एक हे लागतं मानसिक. आता मिसेसला मी घरी सांगितलेलं असतं, ह्याचं पाण्याचं बिल येतं, इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं, आणि त्या दिलं असतं ह्या तारखेपर्यंत एवढं नाही. मी त्यांना म्हणतो नो, आलं की लगेचच भरायचं, कारण कधीतरी भरायचं. आता बऱ्याचशा आमच्या क्लायंटला मी सवयच लावलेली आहे, 1 तारखेला पगार म्हणजे 1 तारखेला पगार. आता काही क्लायंट काय म्हणतात की 10 तारखेला मी पगार देतो, कारण तो जर सोडून गेला तर 10 तारीख फुकट मिळाले 10 दिवस आम्हाला. पण हा विचार बिझनेसचा चुकीचा आहे. त्यांच्या अनुभवामुळे ते करतात, पण चुकीचा आहे तो. त्यामुळं सीसीचं तुम्ही असं घ्या लोकांना की बिझनेस वाढतोय, सीसी वाढवा, चांगला आहे. हा, पण ज्यांच्याकडे अवेअरनेस आहे की नाही सीसी बाबत, मग रोजचा जे त्यांची विक्री झालेली आहे ते आणून बँकेत, हे आहे त्यांना सीसी योग्य आहे. पण काही जणांचे ते पैसे दुसरीकडे वापरले असतील तर ती सीसी, आणि सर्वसामान्य जे आहे ते सीसी घेऊन त्यांच्या डोक्यात येत असते ते वापरायचे. मग बघू दरवर्षी रिन्युअल करत राहणे फक्त, मग की व्याज भरणं आणि सीसी रिन्युअल करणे एवढ्या पुरतं राहतं. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला ते अडचणीत आलेले दिसतात. दुसरा एक विषय की आपण बघतोय या आर्थिक साक्षरतेमध्ये ग्रामीण भागातले उद्योजक किंवा नोकरदार किंवा तिथे राहणारे सगळे आणि शहरी भागातले जे सगळे व्यक्ती आहेत, ह्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो का ह्या बाबतीत, की त्यांच्याकडे काय हुशारी आहे? किंवा पहिली माणसं म्हणायची तू थोडं शिक्षण कमी असू दे पण तुला व्यवहार ज्ञान पाहिजे, व्यवहार ज्ञान असेल की तू कुठेही तग धरू शकतो. तर तशी ते थोडी ग्रामीण भागातल्या माणसाला थोडंसं व्यवहार ज्ञान जास्त असतं असं वाटतं आपल्याला.
तुमच्या ह्याच्यात अनुभवातनं काय वाटतं? नाही, ग्रामीण बरोबर आहे. ग्रामीण भागाचा बेस आहे ना उत्पन्नाची टंचाई. म्हणजे कराड जनताच्या वेळेला आम्ही मुंबईला गेलो होतो बँक घेताना, तर तिथं हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आणि एक जण आला, शेतकरीच होता. त्याला म्हणले, आणलीस का माझी फी? मग त्याने सांगितले की 1,00,000 फी. बरं, तो निघाला, म्हणला हे म्हणले उद्या केस. ते म्हणजे जाताना तू राहणारच कुठं? नाही कुठं. मग त्यांनी सोय करून दिली. पण आज तुम्ही ग्रामीण भागात डेबेवाडी, पाटण, आमच्या इकडे गेले, सगळ्या शेतकऱ्यांच्या मध्ये भांडण आहेत. कारण आर्थिक इतकं कमी असतं की तो शेजारच्याशी भांडणं करतो, त्याच्याशी भांडणं करतो, त्याच्याशी भांडणं करतो आणि मोकळा वेळ आहे, त्यांना सोर्सेस नाहीत. त्यामुळे राजकारणातल्या सुद्धा लोकांना बघता तुम्ही, शेतकरी खेडेगावात झोंडीच्या झोंडी आहेत. हे मिसयूज झालाय. त्यामुळं काय झालंय की आर्थिक उत्पन्न जर टंचाई असेल आणि मला दुसरं काय दिसेना, तर मग आणि तो वायात जात राहतो. त्यांना शासनानंच हे करून दिलं पाहिजे, यांची ग्रामीण भागात व्यवसाय काहीतरी क्रय शक्ती वाढली पाहिजे. हेच कोल्हापूरचं उदाहरण देतो तुम्हाला. तिथं माथुर असं मोमेडियन, तो प्राईम मिनिस्टर झाला, 92व्या वर्षी वारला तो. अगोदर 24 वर्ष होता तो. त्यानं काय केलं, कोल्हापूर राजधानी बॉम्बे जशी आहे ती त्याने सगळी शिफ्ट केली आणि समाजाला सांगितलं की 10 वर्ष ह्याला लागतील शिफ्ट व्हायला, आणि ते सगळं इकॉनॉमी त्याने तिथं व्यवस्थित बसवली. हा म्हणजे मग तो दृष्टिकोन तिथला आला. आता आपल्याकडचा तसा दृष्टिकोन नसेल, तिथं चालला. पण असं झालंच पाहिजे ना. आता बघतो आपण, शिरवळची MIDC विकसित झाली, त्यामुळे पुण्याचा लोंढा शिरवळ, म्हणजे शिरवळपाशी, अशी मोठी शहरं जिथं आपण बघतोय की पुणे ज्या पद्धतीनं आजूबाजूची शहरं किंवा गावं जोपर्यंत आपण विकसित करणार, तिथं रोजगार किंवा काय करणार, तोपर्यंत ते लोड त्याच्यावर येत राहणार आणि मग गावात नुसती बकालपणा येतोय किंवा आर्थिक सोर्स नाही तर बचत काय, गुंतवणूक आहे काय, त्याचा उपयोग राहणार नाही. आपण लोनवर आलो होतो. या लोन मधनं एक महत्वाचं लोन सुटतंय, ते म्हणजे क्रेडिट कार्ड. आपल्याला आता बघतो की सगळ्यांकडे क्रेडिट कार्डची इतकी, म्हणजे ते गरजेपेक्षा चेन अशी झाली. आता आपण विचार केला तर श्रीमंत असणं आणि श्रीमंत म्हणजे श्रीमंत दाखवण्यामुळं माणसं गरीब झालीत, अशी परिस्थिती. तर क्रेडिट कार्डच्या बाबतीतल्या लोन संदर्भात काय सांगतात? नाही, मला तर मत आहे क्रेडिट कार्ड फक्त मेडिकल साठी वापरावं, अजिबात त्याचा वापर करू नये. कारण काय होतं की तो मार्ग तुम्हाला संकटातच नेणार आहे. म्हणजे ते काय होतं, म्हणजे त्याच्यावर एखादी वस्तू फ्री, त्याच्यावर पैसे मिळणार, मग ती वस्तू घ्यायची म्हणून पैसे, असं ते दृष्टीचक्रात अडकलं होतं. त्या एजंटचं किंवा त्या बँकेचं त्यांचं ते प्रोपगंडा आहे की म्हणजे सुविधा म्हणून चांगलं, मोबाईल गुगल सुविधा म्हणून चांगले, युट्यूब सुविधा म्हणून चांगली, पण तुम्ही त्याचा वापर सुविधासाठी न घेता दुसऱ्या कारणासाठी. आणि आता क्रेडिट डेबिट कार्ड तसं दाखवणं, म्हणजे आपण समजा श्रीमंत आहे हे दाखवून, म्हणजे थोडक्यात आपण बघितलं तर मुलांच्यात किंवा यांच्यात जर सर्व्हे बघितला तर 70% आयफोन हे लोन हप्त्यांवर घेतलेले आपण बघतो की EMI वर घेतलेले आहे. तर त्याची त्याला काय आवश्यकता नाही, किंवा चांगले ब्रँडेड कपडे, ब्रँडेड वॉच घालणं, ब्रँडेड शूज घालणं, म्हणजे काय म्हणायचं, आउटर इनर लक्ष देण्यापेक्षा आउटर पर्सनॅलिटीवर लक्ष दिल्यामुळं थोड्याशा अडचणी वाढल्यात असं आपण बघतो. पण ह्यात एक महत्वाचं म्हणजे आपलं उत्पन्न किती कमी असेल किंवा काही येत असेल तर एक आपत्कालीन बचत म्हणून एक बचत करणं फार गरजेचं आहे. कारण मेडिकल ज्या वेळेला आपण बघतो की इमर्जन्सी येते त्यावेळेला, म्हणजे जो सर्वे आहे त्यानुसार की 6 कोटी माणसं परत दारिद्र्यरेषेखाली जातात की आपत्कालीन त्यांच्याकडे काहीच सोर्स नसल्यामुळे. तर ते सुद्धा काहीतरी आपण त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. त्यासाठी आपण मेडिक्लेम पॉलिसी आपण घेत असतो. तर त्या बाबतीत एक तुम्ही, म्हणजे तुमचे जे क्लायंट आहेत त्यांना तुमचे, म्हणजे त्या संदर्भातले मला एकंदर अनुभव की बाबा ह्या क्लायंटनं असं केलं होतं, किंवा नाव नको आम्हाला, पण की कशा पद्धतीने. मेडिक्लेम मस्ट आहे, करायलाच पाहिजे. पण मेडिक्लेमची आतली बाजू तुम्हाला सांगतो अगोदर. मेडिक्लेम एक समजा वय 50 आहे, तर एक 4 वर्षापूर्वी त्याचा एक 9 ते 10 हजारामध्ये हप्ता यायचा, 5 लाखाची पॉलिसी न. आता तोच हप्ता 55-60 हजारावर गेला. याचं कारण म्हणजे गव्हर्नमेंटची चूक. फॉरेन कंट्रीजनी गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही ही रक्कम वाढवा प्रीमियमची, इन्शुरन्स कंपनीला पैसे येतील आणि त्यांच्याकडनं तुम्ही डिव्हिडंड म्हणून रक्कम घ्या, आणि गव्हर्नमेंट फसलं तिथं. त्यामुळे गव्हर्नमेंटनं फॉरेन मेडिक्लेम आलेले सगळे आलेले आहेत आणि हप्ता जादा भरतोय. गव्हर्नमेंटला त्या गरीबाची काळजीच नाही. म्हणजे मेडिक्लेम पाहिजे, पण 5 लाखाच्या पॉलिसीला मी 5 वर्षापूर्वी 5,000 देत होतो आणि आज जर मी 50,000 देत असेल, मग लूटच होते. मग काही कस्टमर आम्हाला, क्लायंट असे म्हणतात, मी गेली 4 वर्ष 50,000 भरले तरी वायाच आहे, मला रिटर्न कुठे आहे.
म्हणजे ते बरोबर आहे. मी सुद्धा ज्या वेळेला पॉलिसी काढली त्याचा हप्ता एकदम छोटा होता, हो पण नंतर इतका तो हप्ता वाढायला लागला. असं वाटतं की म्हणजे आपण तब्येतीची काळजी घेतो, म्हणजे वेळा आहार किंवा व्यायाम हे सगळे आपण पाळत असतो. त्यामुळे तसं आपल्याला असं काही हे नसतं. आपण जेवढे पैसे भरतोय तेवढे नुसते बाजूला ठेवले तरी असं कधी कधी असं वाटतंय की, पण दुसरं एक आता ह्या निमित्तानं तुम्ही सांगितलं की डिव्हिडंड शासन घेते त्यामुळे हप्ता वाढतोय. असं काही करता येऊ शकतं का हो? मला म्हणजे एक प्रश्न पडतो की मेडिक्लेम तुम्ही घेता, मी घेतो, सर्वजणच घेत असतात, पण जे तब्येतीची काळजी घेतात म्हणजे रेग्युलर बाबा अर्धा तास हा. वॉकिंग करत असतील किंवा 1 तास स्वतःला देत असतील, व्यवस्थित त्यांचा आहार, त्यांना काहीतरी हप्ता कमी किंवा त्याचा काहीतरी इश्यू, कारण सगळीच म्हणजे समजा 50 वर्षाची व्यक्ती आहे तर तुम्हाला सुद्धा 10,000 हप्ता आहे, मला सुद्धा, तो काही काळजी करत नाही, तो कसंही वागतोय, त्याला 10,000 आपण व्यवस्थित वागतोय. ते जर थोडंसं जर काय आलं तर मला वाटतं त्याचा फायदा खरं नाही, ह्याला आमच्या इन्स्टिट्यूटनं सुद्धा मांडलेलं आहे की ह्याच्यात हा. करेक्शन कसं करता करता येईल, येईल. किंवा मी 4 वर्ष हप्ता भरलाय, 5 वर्षांना मला फ्री द्या मग, फ्री असं मांडलंय बरंच. हा. पण शासन एवढं म्हणजे गव्हर्नमेंटची यंत्रणा विचार करायलाच नाही करायला म्हणलं. अजिबात विचार करत नाही. ते त्यांचा इंटरेस्ट बघतायत, रेव्हेन्यू मला मिळालं पाहिजे. आता इथं आपला विषय नाही जीएसटीचा, नाहीतर त्याच्यावर एक बोलता येईल. जीएसटी इतका वर्स्ट म्हणून गब्बर टॅक्स म्हणतात, खरंच अत्यंत चुकीचं तो टॅक्स आलेला आहे. म्हणजे मला आनंदानं जे द्यावं असं नाही. आता हॉटेलचं एक उदाहरण घ्या की 1.5 कोटीपर्यंत 1% जीएसटी असेल तर ते आनंदानं भरतात. 1.5 कोटीच्या वर गेले की 5%, सिमेंटला मध्ये 28चा 18 केलं. आता गव्हर्नमेंटमध्ये घरं वाढवून तुम्ही घरं बांधा, पण त्याला जर सिमेंट 18% 28% होतं, तेवढं मिळत असेल तर तो खाली रक्कम वाढवणारच ना. मग तो न होण्यासाठी मग डीलर काय म्हणतात, मी बिल देत नाही, मग ते काळा बाजार होत राहतो. मग अशा सगळ्या दोष आहेत ना, त्या गव्हर्नमेंटच्या नियमात जातात. माझ्या आता 30-35 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला जाऊन एक साधा आहे बघा, की तुम्ही याचं मुलाचं जर PLIC भरली तर तुम्हाला वजा मिळत होतं, पण तुम्ही वडिलांची भरली तर मिळत नाही. का मिळत नाही? तर रूल केलाय. मग हा रूल बदलायचा कधी? वडील पण माझ्यावर अवलंबून आहेत ना. असे म्हणजे आर्थिकच्या बाबतीत एक मला असं म्हणता येईल की शासन कमी पडते बघा. आर्थिक दारिद्र्याला शासन कमी पडते. तुमच्याकडे आहे ते बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. अनेकांच्या अनेक शंका पण त्या निमित्ताने निघाल्या असतील. पण जाता जाता जे समजा पहिल्यांदाच आता नवीन नोकरी लागलीत, पगार घेतात किंवा नव्याने व्यवसाय करतात किंवा नव्यानं आजच्यापासून एखाद्याने ठरवलं की आता आपण आर्थिक साक्षर झालोय किंवा आर्थिक नियोजन करायचं, म्हणजे आता हे मार्च एंड आहे, हे आर्थिक वर्ष संपतंय, 1 एप्रिलपासून नवीन वर्ष, त्यांनी ठरवलंय की आपण आता आर्थिक साक्षर किंवा आर्थिक नियोजन करायचं, तर तुम्ही त्यांना काय असाही द्याल की मंत्र द्याल की तुम्ही जो सांगितला तोच 50-30-20 आहे ना, ते चेंज करूया आपण. 50 आणि 50. 50 आणि 50 नाही समजलं. हा, म्हणजे 50 आपल्या ह्याच्यासाठी होतं की रेग्युलर दैनंदिन खर्चासाठी, 30 अशासाठी होतं की माझी आनंदची गाडी घ्यायची आहे, 2 व्हीलर घ्यायची आहे, आणि 20% बुक रिझर्व्ह साठी होतं. तर मी असं म्हणेन, नवीन ज्यांनी नोकरी लागलेले आहेत 50% मधले भले वडिलांना 40% पाठवायचे असतील किंवा स्वतःसाठी खर्च करायचे, पण उरलेले 50 त्यानं सेव्हिंग करावं. 50% हा, सेव्हिंग करायचं. कारण असं आहे की त्या एज मध्ये त्याला कळत नसतं की मला नेमकं पुढे काय करायचं. सर्वसाधारण मला पुण्यात नोकरी, पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे असं, पण तिथं सुद्धा किती कर्ज घ्यावं, मग 4-5 वर्ष थांबून तुझं सेव्हिंग होईल आणि नंतर घे. आपल्याकडे जे नवीन आता त्यांनी 50% सेव्हिंग करावंच. 50% हा, सेव्हिंग करावं. थोडं नोकरी नसताना काय केलं असतं. दुसरं एक आपण बघतो की देशाचं बजेट असतं, राज्याचं बजेट असतं, पण कुटुंबाचं बजेट कधी असं बघण्यात नाही की बाबा समजा आलंय एवढे पैसे आपण ह्याच्यावर खर्च करायचे, तेवढे पैसे, ते थांबलं की तेवढे खर्च आले तर म्हणजे प्रवासावर एवढेच करायचे, तर त्याच्या पुढे नाही जायचं, बजेट संपले. जसं आपण तुम्ही आता आम्हाला बऱ्याच वेळेला तुमच्या ट्रस्ट मधनं मदत करता, संपले मदत देऊन तुम्ही सांगता की या वर्षीच आमचं बजेट संपलंय, नाही देतात. तसं कुटुंबानं बजेट करावं असं तुम्हाला वाटतं का, की गरजेचं आहे का कुटुंबाचं बजेट? याचं मगाशी थोडं चर्चा राहिली आपल्याशी की सामान्य आणि असामान्य असा घेऊया आपण. आता पहिलं असामान्यकडे बोलूया आपण. असामान्य म्हणजे टाटा बिर्ला वगैरे असामान्य आलं. अगदी जुनं उदाहरण 1630 ते 80 मधलं शिवाजी महाराजांचं. असामान्य आर्थिक दृष्ट्यातून बघूया आपण. सुरतवर त्यांनी स्वारी केली. याचं कारण आहे की आर्थिक क्षमता आल्याशिवाय मला बाकीचं काय, मला गड बांधता येणार नाही. हा, म्हणजे त्यावेळेला तो विषय होता की माझं ध्येय काय आता की मग मला सोर्स येणार कुठून. असामान्य लोक उद्दिष्ट ठरवून मग त्याच्या भोवती उत्पन्नाचे सोर्सेस शोधतात आणि वागतात. आता याच्या विरुद्ध त्याच्यानंतरचा कालावधी 1818 ते 1883 कार्ल मार्क्सचा आहे की ज्यानं आर्थिक बद्दल भरपूर सांगितलं. आर्थिक नियोजन कसं असावं, आर्थिक लेबर काय वगैरे वगैरे. तो मूळचा जर्मनचा, पण इंग्लंडमध्ये मोठा झाला आणि आर्थिक मारलं जातं कार्ल मार्क्सला.
पण इंडिव्हिज्युअल बाबतीत त्याला आर्थिक कधीच जमलं नाही. त्यास पूर्णपणे अवलंबून होता मित्रावर. एंजेलो मित्र होता, त्यानं भागवलं. हे दुसरं. तिसरं असामान्य एक लास्ट, आपले फायनान्स मिनिस्टर सीतारामन घ्या. आता इतक्या वर्षी बजेट ऐकतोय आपण, गेल्या वर्षी बजेट सांगितलं, त्याच्यापैकी आता किती खर्च झाले सांगितलंय का? त्यापैकी किती उत्पन्न मिळालं सांगितलंय का? नाही. मग हे फायनान्स मिनिस्टर कमी पडतात. त्यांनी सांगायला पाहिजे, बाबा गेल्या वर्षी मी एवढं अलोकेट केलेलं होतं 100 रुपये, आता 200 खर्च करावे लागले. डिफेन्स असेल, इरिगेशन असेल, एखाद्या स्कूलला आहे, रेल्वे ट्रॅक आहे, ते कधीच सांगत नाहीत. मग आता सुद्धा दिलेल्या रकमा तेवढा ह्याला स्वस्त का, त्याला माग आणि याला माग. आणि मग सामान्य मनुष्य काय म्हणतो, दारवाल्यावर लावू दे काय ते फुकट कमवतात, कॉन्ट्रॅक्टवर लावू दे ते फुकट कमवतात. मग हा सामान्य प्रचार झालेला आहे. मग याला अर्थ फायनान्स मिनिस्टर आहे खरं म्हणजे. त्या स्वतःहून त्यांनी विचार करायला पाहिजे की जीएसटी योग्य आहे का, इन्कम टॅक्स योग्य आहे का. आता एक साधा उदाहरण घ्या, उलट्या बाजूनं 12 लाखापर्यंत टॅक्स माफ केलेला आहे. कशाला करायचा माफ? 1% घ्या ना. म्हणजे मला निव्वळ उत्पन्न मला 5,000 पगार आहे आणि मला 12×5=60 आहे. तिथं बेसिक लिमिट तुम्ही एकदा ठरवलं 3 लाखापर्यंत नाही, पण 3च्या वर गेला आता 12 पर्यंत नाही. असं नाही. म्हणजे जी लोक देत होती त्यांना तुम्ही का थांबवलं, आणि जे जादा भरतायत त्यांनी मग असं होतं की आमच्याकडे लोक भांडतात की मी नाही एवढा भरणार टॅक्स. मग काही वेळेला सीए म्हणतो मग असं कर तसं कर, म्हणून मोदी बोलून गेले की सीए लोक उलट्या बाजूनं पण जातात. त्याचं कारण कायद्यातले त्रुटी आहेत, कायद्यातले दोष आहेत. आता सामान्याचं तुम्ही म्हणला तो कुटुंबाचा प्रश्न. कुटुंबाचं माझं तर अनुभव चांगले आहेत की ते उत्पन्नाप्रमाणेच खर्च करत असतात. त्यामुळं त्यांनी बजेटचं नियोजन नाही केलं तर ते बजेटच असतं, म्हणजे चालू राहतं त्यांचं. उलट ती आई म्हणत असते की बाबा त्याला आता चालू असतं. म्हणजे आता कित्येक फॅमिली तर म्हणतात आम्हाला फॉरेन ट्रिपला जायचंय, 1 लाख लागणार आहे, 2 लाख लागणार आहे. तर ते आताच म्हणजे कुटुंब बेसला नियोजन चांगलं आहे, पण कुठे जिथं उत्पन्न आहे, ग्रामीण भागात उत्पन्नच नाही, मग तो नियोजन करणार कसं? कुटुंब लेवलला छान होतं. पण खरं तर बजेट आणि जीएसटी या विषय तुमच्या परत एकदा भाग घ्यायला पाहिजे. कारण मध्यंतरी लोकसत्ताला मी पत्र पण लिहिलं की आपण बजेट शासनाचं किंवा सरकारचं आलं की आपण फक्त हे वाढलं ते कमी झालं ह्यासाठी एवढे पैसे ठेवले त्यासाठी, पण मागच्या वर्षी कशासाठी पैसे ठेवले होते, त्यातले किती खर्च झाले, त्या गोष्टीवर झाले का, याच्यावर कधीही येत नाही. म्हणजे बजेट व्हायच्या आधी 2 दिवस जर पेपरवाल्यांनी मागच्या वर्षी काय काय खर्च ही केले होते, बजेटमध्ये दिले होते, त्याचे किती प्रमाणात खर्च झालाय, त्या सुविधा पुरवू शकल्या का, त्या ह्याच्यावर झालं तर खरं. पण आपण ठराविक बघतो हे वाढलं ते वाढलं त्याच्यावर आनंद आहे. पण तुम्ही अतिशय चांगले मुद्दे त्या बजेट संदर्भात शासनाच्या किंवा राज्य सरकारच्या, केंद्र सरकारचे सांगितले. आपण नक्की त्या विषयाने जीएसटी वर पण एक तुमचा भाग नक्की आपण करू. तुम्ही या चर्चेमध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी मी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने धन्यवाद देतो. खरं तर असं म्हणलं जातं की एखादा श्रीमंत व्यक्ती आहे त्याला जर त्याची सर्व संपत्ती काढून गरिबाच्या लेवलला आणून ठेवला आणि त्या दोघांना परत सुरुवात करायला लावली तर श्रीमंत व्यक्ती काही दिवसांना परत श्रीमंत होईल. का तर त्याच्या सवयीमुळे त्याला बचत करणं, गुंतवणूक करण्याची सवय असते. आणि गरिबाला त्या पद्धतीनं बचत कशी करायची किंवा केलेली बचतीचं गुंतवणूक कशी करावी, कशा पद्धतीनं महागाईच्या रेशोमध्ये परतावा मिळेल हे कळत नसल्यामुळं त्याची बचत तेवढीच राहते, तो गरीबच राहतो. त्यामुळं आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल किंवा आपल्याला एक आर्थिक सक्षम व्हायचं असेल तर आपण श्रीमंतांच्या सवयी किंवा चांगल्या पद्धतीनं बचत करणं आणि त्या बचतीचं योग्य गुंतवणूक करणं हे सूत्र स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं. या चर्चेमध्ये क्षीरसागर साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आले म्हणून मी त्यांचे धन्यवाद देतो. सर्व श्रोत्यांना पण मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आर्थिक साक्षर होणं फार गरजेचं आहे, कारण ज्ञान मिळालं की आपण माणूस होतो आणि आर्थिक साक्षर झालं की सक्षम माणूस होतो. त्यामुळं आर्थिक साक्षरता ही आज आपल्या सर्वांची गरज आहे. सर्वांनी या चर्चेमध्ये जे काय सांगितलं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. ही जर चर्चा आवडली असेल तर हा चॅनलला नक्की शेअर करा. आपले मित्र मैत्रिणींना, सर्व परिवाराला या चॅनलबद्दल सांगा, या चर्चेबद्दल सांगा. या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.